2006 साली आलेला गाढवाचं लग्न हा चित्रपट खूप गाजला होता। या चित्रपटामधील गंगीला आजही लोक विसरले नाहीयेत। मात्र या चित्रपटात गंगी हे पात्र अजरामर करणारी अभिनेत्री पुढे कुठे दिसली नाही। ती सध्या काय करते हे या व्हिडिओद्वारे आम्ही सांगणार आहोत। या चित्रपटात गंगी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव होते राजश्री लांडगे। राजश्री यांनी गावरान गंगीचे अफलातून पात्र साकारलं होतं। या चित्रपटात दिग्गज अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत त्यांनी काम केलं होतं। आपल्या जबरदस्त अभिनयाच्या बळावर राजश्री यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं। तिच्या भूमिकेसाठी सगळ्यांकडून तिचे खूप कौतुक झाले होते। गाढवाचं लग्न हा चित्रपट सुपरहिट झाला होता, पण गंगी मात्र त्यानंतर चित्रपट क्षेत्रात फारशी दिसली नाही। 2006 सालीच आलेल्या नाथा पुऱ्या आता या चित्रपटात राजश्री यांनी छोटी भूमिका साकारली होती। तत्पूर्वी 2000 साली आलेल्या सत्ताधीश या चित्रपटातून राजश्री लांडगे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं। मधली अनेक वर्ष राजश्री चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या। चित्रपटसृष्टीपासून काही काळ दूर राहिल्यावर राजश्री यांनी 2015 साली सिटीझन या चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून पुनरागमन केलं। तिने सिटीझन चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती। ती या चित्रपटात ग्लॅमरस भूमिकेत दिसली होती। या चित्रपटाची निर्मिती राजश्री यांनीच केली होती। 2015 नंतर मात्र त्या कुठल्याही चित्रपटात दिसल्या नाहीत। राजश्री या खऱ्या आयुष्यात खूप मॉडर्न आहेत। राजश्री आपला हटके आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात। राजश्री या सामाजिक कार्यातही हिरिहिरीने भाग घेत असतात। त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना भारत गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे।